महाराष्ट्रात खोटा इतिहास सांगितला जातो, त्या संदर्भात काल जयसिंगराव पवार साहेबांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे आणि अशा व्यक्तींकडे लक्ष देता का अशी भोसरी टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे। तुम्ही त्या कार्यक्रमाला होतात, त्यांच्याशी संवाद साधला, नेमका इतिहास काय सांग? कसं आहे, हा प्रश्न होता सुरत आणि सुरतचा खजिना छत्रपती शिवाजी महाराजांनी विकला का नाही। दुर्दैवानं वस्तुस्थिती वेगळी असताना राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी एक वेगळं विधान केलं आणि त्या विधानामध्ये त्यांनी असं ध्वनित केलं की अशा प्रकारचं लूट करण्याचं काम हे छत्रपतींनी केलेलं नव्हतं आणि चुकीचा इतिहास मांडण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या वतीने केलं जातं। आता या संबंधीचं वास्तव चित्र बांधायचा अधिकार कोणाचा आहे की ज्यांचं आयुष्य इतिहास लिहिण्यामध्ये, इतिहासाचं संशोधन करण्याच्यासाठी, इतिहासाचा अभ्यास करण्याच्यासाठी आणि वास्तव इतिहास जनतेचं समोर मांडण्याचं काम ज्यांनी केलं अशांना हा अधिकार आहे। जयसिंगराव पवारांनी काल या संबंधीचं आपलं मत मांडलं आणि त्याच्यातून त्यांनी स्वच्छ असं सांगितलं की एकदा नाही दोनदा सुरतेवर स्वारी केलेली होती आणि तो स्वारी करण्याचा उद्देश वेगळा होता। त्या उद्देशामध्ये काय उद्देश हे त्यांनी स्पष्ट केलं। दुसरी गोष्ट माझ्या वाचनामध्ये आलं, इंद्रजित सावंत इतिहासाच्या संबंधीचे एक अभ्यासक त्यांनी सुद्धा जयसिंगराव पवारांच्या मताला दुजोरा दिला। त्यामुळे साहजिकच अपेक्षा ही आहे की खोटा इतिहास हा जनतेच्या समोर मांडू नये, नव्या पिढीच्या समोर मांडू नये। तो चुकीचा इतिहास मांडायचा कोणी प्रयत्न केला तर समाजामध्ये गैरसमज होतात खूप वेळेला आणि त्या दिशेनं त्या दोन इतिहासाच्या क्षेत्राच्या जाणकारांनी जे मत व्यक्त केलं त्याचाच आदर ठेवणं योग्य।